मंडळी इथे बघा भाऊ अजून रेड बुल तर सर्वांची सोय केली. माझी पण सोय केली. असं केलं पाहिजे मस्त फ्रेश आहे एकदम. फोन करून येऊ. मंडळी चाललो. कशी वाटली बाबा गाडी? हे बघा आहे अर्पित चलो बाय बाय बाय. Sometimes I know you heard from everyone telling you lies. I bet you just wanna lose your mind. I know you heard. I know you heard. Let it out, just feel it. Let it out, cry it all out to me. When you're down, when your heart stops beating, you got me, you always got me. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर मी निकिताज लाईफ यासाठी मंडळी पुन्हा एकदा करते मस्त नव्याने स्वागत. तर बघा मंडळी, आज ब्लॉगला मी किती वाजता सुरुवात केली तुम्हाला दाखवते टायमिंग. इथे बघा रात्रीचे वाजले आहेत 8:45 आणि आज आम्ही जायला निघालो आहोत कुठे? बर्थडे. तर आज आहे शनिवार 17 जानेवारी आणि आज आहे आराध्याचा बर्थडे. तर चला मंडळी, आपण गेल्या वर्षी पण गेलो होतो आराध्याच्या बर्थडेला आणि आता यावर्षी पण आपण चाललो आहोत, बघू शकताय. आणि आज पुन्हा एकदा आम्ही चाललो आहोत मस्त ब्लॅक आणि ब्लॅक. तर चला बड्डे सुरुवात होईल. बड्डेला त्याच्या पहिला आपल्याला तिथे पोचायचं आहे. तर आता भेटूया डायरेक्ट आपण कुठे? मामाच्या गावाला. ओच्या मामाच्या गावाला, हंसच्या मामाच्या गावाला नाही आणि माझ्या मामाच्या गावाला नाही, ओच्या. चला, हा आहे आराध्यासाठी छोटूसा गिफ्ट. कारण की तिला आता काय घेतला नाही दुसरा तर ना भाऊ बोलले काय आणू नका, पण कसं बड्डेच होतं खाली पण चांगलं वाटत नाही. भाऊला बोलले मी काय तर चॉकलेट वगैरे घ्या, छोटी आहे ती ना. तर चला, हा आहे तिचा बर्थडे गिफ्ट. चला भेटूया आता मामाच्या इथे. कुठे? तर चला आता आपण डायरेक्ट भेटूया ओच्या मामाच्या गावाला. चला. कशी उडी मारली? हा, ते नंतर सांगेन. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हे काय झालं यांच्याबरोबर सांगेन मी नंतर. कंटिन्यू राहा. तर चला मंडळी, आता आम्ही फायनली पोहोचलो आहोत मामाच्या इथे. तुम्ही बघू शकता आणि व्लॉगला इकडे डायरेक्ट सुरुवात केली. आणि सुरुवात व्हॉइस याच्यासाठी करते आहे कारण की बड्डे सेलिब्रेशन होता टेरिसवरती आणि तिथे सॉन्ग चालू होते बड्डेचे. तर त्याच टायमिंगला आम्ही आलो आणि पिया पण माझ्यासोबतच होती. म्हणजे आम्ही एकत्रच आलो. आणि हा पियाचा छोटासा बाबू आहे आणि इकडे पिया पण आहे आणि पियासोबत कोणतरी अजून एक होता मुलगा, तो मला माहिती नव्हता. तर आम्ही डायरेक्टली वरती टेरिसवर गेलो आणि बड्डेला सुरुवात होणारच होती. तर इथे सर्व मामास वगैरे होते आमचे, बघू शकते आमचे मामा आहेत आणि भाऊसत वगैरे होते सर्व. तर इथे आता ना बड्डेला सुरुवात होणार तेवढ्यात आम्ही पोहोचलोच. आणि इथे तुम्हाला दाखवते मी बड्डे गर्लचे पप्पा, म्हणजे आमचे रोशन भाऊ पण आहेत इथे. तर आता थोडं केक कट करणारच होते, तेवढं आम्ही पटकन गेलो. आणि इथे आहेत बड्डे गर्लची मम्मी, म्हणजेच आपली ताई, बघू शकताय तुम्ही. तर चला मंडळी, आता तुम्ही ताई तर बघितली स्वतःचा बड्डे, मस्त आराध्याचा बड्डे तुम्ही एन्जॉय करा.
ताईच म्हणत सगळेजण आणि ताईच होतात. आई बघा कोण? हा तेच ते बघा ताई. तर चला मंडळी, फायनली आरतीसोबत फोटोशूट काढून झाले होते सर्वांचे. आणि इथे बघू शकता हे आहेत आमचे मामा. आणि मामा मला सांगत होते की सर्वांना व्हिडिओमध्ये घे करून, कारण की सर्वजण व्हिडिओमध्ये दिसले पाहिजे. मामांना माहिती आहे आपला व्लॉग असतो. तर मी मामांना बोलली की मी ते करेनच. आणि इथे समोर बघू शकता हा अर्पित आहे. आणि अर्पितचं काम होतं फोटोशूट करायचं, तर तो फोटोशूट करायला थांबला होता इकडे. आणि मामा मला बोलत होते की पहिलं जेवून घे. तर मामांना बोलली मी जेवते, त्याच्या पहिला मी एक व्हिडिओ शूट करून घेते सर्वांची मस्त. तर फायनल सर्वजण मस्त खायला बसले होते, कारण की सर्वजण पार्टी एन्जॉय करत होते मस्त. बाबू पण खायला बसला होता हा. तर इथे सर्व मावशीच बसले होते आणि मावशीवर मस्त पार्टी एन्जॉय करतात. मस्त फ्रेंच फ्राईज वगैरे खात होत्या. आणि इकडे कुंजू, मामी, ताई सर्वजण होत्या. आणि इथे मस्त ताई सर्वांसाठी वेफर्स आणि केक्स देत होती सर्वांना. इकडे मामाची पूर्ण फॅमिली म्हणजे भाऊस वगैरे होते, मावशीची मुलं वगैरे. आणि आमच्या भाऊंचा उपवास होता, तर ते व्हेज खायला बसले होते. आम्ही त्यांना विचारले की व्हेज की नॉनव्हेज, तर ते हसायला लागले की व्हेज म्हणून. तर इथे मस्त भाऊ पण एन्जॉय करतात. आणि इथे सर्व हे पाहुणे मंडळी आणि ताईसंचे भाऊ वगैरे आहेत, आपले ताईसंचे वगैरे भाऊ वगैरे आहेत. आणि ते अर्पित, आर्यन मस्त सर्वजण केक एन्जॉय करत होते. तर हे बाकीचे आपली पोरं बघू शकता नेहमीप्रमाणे मोबाईल घेऊन बसले होते कसे दोघेजण नैतिक. तर चला तुम्हाला पुढे दाखवते मी अजून. इथे हा आर्यन आहे. आणि इकडे ताई सर्वांसाठी मस्त केक देत होती. आणि इथे आपले भाऊ आहेत, मावशीचा मुलगा ओचा. तर भाऊ पण मस्त असे केक एन्जॉय करतो. इकडे हे सर्व पाठीमागे बघा भाऊसुद्धा मस्त खात आहेत, लाजत आहेत. आणि तिकडे पाठीमागे अजून आहेत, तिथे ताईस वगैरे होत्या. पण त्याच्या पहिलं तुम्हाला दाखवते मी आमचे भाऊ बघा कसे. भाऊ इथे मस्त केक एन्जॉय करतात. आणि केक खाल्ला होता त्यामुळे ते व्हिडिओमध्ये थोडेसे शाय झाले. आणि इथे मामा आले समोर आणि मामा पण सर्वांची सोय करत होते. जे कोणी राहिले असेल त्यांना प्लेट्स वगैरे नेऊन देत होते. आणि फायनली भाऊंचा केक खाऊन झाला. आणि हा आहे आमच्या मामाचा टेरेसवरचा किचन. तो आता तिथे मस्त ताईसांचे फ्राय वगैरे चालू होते. सो मी तुम्हाला दाखवते व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये आज काय होता. तर इथे होता नॉनव्हेजमध्ये होता मस्त चिकन लॉलीपॉप, जे की ताई आपले फ्राय करत होते नेहमीप्रमाणे. बघू शकता तुम्ही मस्त असे चिकन लॉलीपॉप बनवत होते इकडे. आणि इथे मस्त व्हेजवाल्यांसाठी फ्रेंच फ्राईज, जे की आपल्या ताईसत कुक होत्या. त्यांना मी आज खूप बोलली तर त्यांना हसायला आलं, कारण की असंच मी मस्ती केली त्यांच्याबरोबर. आणि इकडे होती तेजी ताई, जे की आपल्या व्हेजचा कॉन्ट्रॅक्ट घेतला होता. मला असं वाटलं इकडे पण नॉनव्हेजच असेल, पण इथे व्हेज होता. हे मशरूमचे लॉलीपॉप्स आहेत मला असं वाटते. आणि इथे ताई सर्वांसाठी मस्त प्लेट सर्व करत होती सर्वांना देण्यासाठी. आणि त्याचाच उपवास होता. तर इकडे ताईचं पण मस्त सर्वांना प्लेट रेडी करत होते सर्वांना देण्यासाठी. आता आपण ना थोड्या वेळामध्ये व्हिडिओ कंटिन्यू करूया. हे बघा हा मामाचा टेरेस आहे आणि टेरेसवर बर्थडे सेलिब्रेट केला मस्त आराध्याचा नेहमीप्रमाणे. खाली आली मस्त भाऊ संजय किचन मध्ये. आणि इकडे बघा ताईचा काय चालू आहे.
आपल्या पुट्टीला बघायला आहे बघा. इथे मस्त कलेजी हड्डी फ्राय करते बघा ताई मस्त. तिथे काय नाही त्या साईडला तेच आहे, इकडे पण तेच आहे बघा. बापरे मज्जा आहे सगळ्यांची आज. अजून काय बिर्याणी हे बघा. ही कुठली आहे व्हेज नॉनव्हेज? ही व्हेज आहे बघा आणि इथे नॉनव्हेज आहे ना. ही बघा म्हणलं ही आहे ना, ही नॉनव्हेज बिर्याणी आहे बघा. नॉनव्हेज बिर्याणी मस्त. आणि इथे काय चालले बघा यांची. आणि इथे पण काहीतरी आहे जेवणामध्ये. इथे मटण आहे बघा मस्त. हे बघा इकडे आहे कलेजी अजून म्हणजे बनवायची बाकी आहे. इथे व्हेज बाकी आहे. आणि इकडे भाकरी आणि इथे बाकीची मंडळी. इथे बघा भाऊ अजून रेड बुल तर सर्वांची सोय केली. माझी पण सोय केली. हे बघा रेड बुल आहे भाऊनी मस्त. आणि इथे सगळे बघतात बघा. हा भाऊ सगळं फ्लोर आहे मस्त किचन. तुम्ही कधी खाणार मग? कधी खाणार? बारापर्यंत थांबायला लागेल मला काही गेली मटण घेऊन. चला हे बघा अशी मस्त कलेजी फ्राय झालेली आहे बघा. आणि पपीताई बघा कशी. पपीताईला लई घाई झाली आमची बघा. अजिबात थांबत आहे बघा. लाल पकडून थांबलेले जेवायला चालू आहे. आणि याला बारानंतर खायचं म्हणून हे झाले का बघा ताई सांगते. हे फुटतं ना चला आता मी पण जरा एनर्जी घेते मस्त. रेड बुल पाहिजे का घ्या लवकर. जेव्हा का हा पप्पी द्यायचं जेव्हा त्यांना घरी जायचं म्हणून त्याला काय जायचं ना. बड्डे घालायला बघा. बड्डे घाल इकडे ये लवकर. मग अशी ना काय झालं माहिती आहे मंडळी. तिथे वरती ना गाणी चालू होते. अरे इथून इथे इथे इकडे हे बघा. हा ती रडते ना आमची बड्डे घाल बघा मंडळी. मग असं काय बोलायला भेटलं नाही तर आता तिला मी परत विश करते. वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी बड्डे आराध्या. आमची बड्डे घाल आहे. आणि ती दिदी आहे बघा छोटी. हाय कर. तुझं नाव सांग. राहुल. मी विसरली तिला. गेल्या वर्षी राहुल तेव्हा छोटी होती ती आणि आता मिळली बघा. आपण बड्डेच भेटतो ना इथे कधी पण. आता तिच्या बड्डेला भेटतो ना आपण. तिचा बड्डे असते ना मंडळी तेव्हाच मला कधी पण भेटते बघा. तिची मम्मी तिची फॅमिली पूर्ण मस्त. डान्स करणार का नाही दीदी? डान्स करणार मंडळी. आणि त्याला असं गिफ्ट आले जो तिच्या डायरेक्ट ड्रेसवरच मॅच झाले. असं वाटतं तिने स्वतः आणलेलं आहे बघा हा ड्रेसवर. पण तिला गिफ्ट आले ना मस्त. दे इथं बघू. तेव्हा किती भारी आहे मस्त. वाव मस्त बॅग दिलं बघा आराध्याला. ड्रेसवर मॅचिंग एकदम बघा ना. हे पण ना डिझाईन पण झाली मॅचिंग तिची. आराध्या एवढी मॅच झाली. आता या ड्रेसवर घे हा ती. बर्थडे केला बघा. मॅचिंग बर्थडे गिफ्ट भेटला तिला मस्त छान. हाय हाय हाय. अरे वा 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 मस्त बघा. पडेल मागे भीती वाटते मला. असं केलं पाहिजे मस्त एकदम. मम्मी कुठे? मम्मी मम्मी कुठे? मम्मी कुठे? मम्मा 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 कुठे? याला आणि मस्त आहे. आणि मस्त इथं बघा थंड वगैरे घेऊन मस्त एन्जॉय करतो. बेडरूम मध्ये बसलं. कुठे गेला नाही ना ते रेड बुल पित ना म्हणून त्याला रेड बुल आम्हाला दिले बघा. आम्ही रेड बुल पितो ना म्हणून खाल्ले बघा. ए बाबू काय करतो तू? काय हा लाईट बघतो बघ कसा. एसी लावा एसी. हा काय चाललं लाईट बघतो बघ कसा. काय दे बाबू काय दे काय आहे हा काढ हा ना. तर मला कोणाची प्लॅनिंग चालू आहे बघा याची. हे घे नको तुला फोन नको. ये इथे ये लवकर. हे घे ये इथे वरती ये. हा ये इकडनं ये लोक वरती. ते बरोबर समजलं बघा चॅप्टर बघा. हा कसा मोबाईल दाखवत आला बघा वरती. हा ये आता कसं तुला समजलं मोबाईल. हा लाव तूच लाव. तू लावून दाखव मला आता. कोण आहे ते? घे फोन घे माझा घे. हा घे
हा फेकू नको हा फेकू नको मम्मीचा फोन घे बघ फेकू नका. चला मंडळी मस्त आम्ही मस्त डान्स रील्स वगैरे बनवल्या ते पण बघा तुम्ही बघितले असणारच शॉर्ट व्हिडिओ आपल्या. आता बघा ताई 2 वेळेला जेवायला बोलायला लागली मला आता मी चालली जेवायला मला भूक लागली. हा बघा आज बाकीच जेवायचे. चला चला तू नाही जेवायला चल लवकर चल ये लवकर रील स्टार इकडे चला या ताई तुम्ही चला मग चला आम्ही जेवून घेतो मस्त. मग अशा आम्ही खाली गेलो मस्त व्हिडिओ काढल्या आणि टेरेस पूर्ण खाली झाला बघा. आता एवढीच मंडळी बाकी आहेत हे जेवतात बघा हे ताई आले ताई ए दीदी हाय करा हाय हे बघा मग तेवढ्या नको थोडं काढा ए दीदी इकडे बघ हे बघ हाय करा हाय करा हाय नाही नाही तिला ते दिसले ना हे पाहिजे बघा तिला. तुम्ही जेवले ना जेवले बघा तुमचं कधी 12 वाजतील का हा उपवासच चालेल आमचे त्याची ताई बघा सगळे उपवासच चालेल. उपवास काय कुठली चिली काय सांगा ती पनीर चिली पनीर राईस खाल्ला बघा शेवटची मंडळी भाऊ जेवण घ्या हे बघा भाऊ बघा भाऊ हे बघा जेवण घेऊन गेला कॅमेरा चालू झाला ना भाऊ शेवटलाच बघा सगळी मंडळी गेली गायब झाली बघा जेवा ते बघा ताईचं बसल्या मस्त सर्वजण त्यांचं पण जेवण झाले ना सगळ्यांचं जेवण झाले बघा. ही झाली थंड शांत झाली आता बघा ए इथं बघ दीदी नाही बघा हे बघा आता भाऊच जेवतात लास्टला शेवटी जेवा हे बघा जेवायला बसतात भाऊच सर्व आता बाकीचा पूर्ण टेरिस खाली झाला बघा कोण नाही आता. चला ए बाबू चल मी चालली घरी बाय कर इथे बाय कर ए इथं बघ बाय कर नाही करत तू बाय मोबाईल सोडत नाही बघा. चला सगळी मग बाय बाय ताई निघतो बघ खाल्ला निघतोच चला जाऊ का तुम्हाला सांगून चाललो काय आणलंय हो हे बघा गुलाब ठेवले आहेत. चला गाडीचे तुला हा चला चला भाऊ तुम्ही जेवले का जेवा ही शेवटची उरलेली मंडळी आमची बघा जेवा चला भाऊ आला बघा तुम्ही जेवले नाही हो नंतर चालेल चला मस्त आजचा बर्थडे झाला आणि मामा बघा आमचे बर्थडे रेडी झाले चला कसा वाटला बर्थडे आरतीचा मस्त छान बर्थडे झाला बघा आरतीचा आणि त्या आईचं काय वस्तीला नाही त्याचं आणणार एक मस्त मामा वस्तीला बघा मावशी वस्तीला मावशी जायचं ना त्याला दिवशी मावशी येणार आहे पार्टी करायची आला बघ निघतो आणि बर्थडे वगैरे मस्त झाला जेवण पण छान होतं बाबांनी ब्लॉग बघितला कसा वाटला तुम्हाला कसा वाटला आता कसा वाटला अभ्यास पास झाला तो एकदम भारी वाटलं मस्त आता काय येते तुम्हाला आता काय येते मामाची नक्कीच घेईन मी मामा चॅम्पियन आहे तुमची घे ना व्हिडिओ तुमचे मस्त व्हिडिओ एक दिवस तुम्ही असं द्या मग येऊ मस्त पूर्ण व्हिडिओ काढून घे तुमचं मला फोन करा कधी यायचं तुम्ही फोन करून येऊ चालेल चला म्हणजे कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्कीच सांगा आर्टचा आणि आर्टचा बोला हात पडे बोला चला बाय करा मंडळी चाललो कशी वाटली बाबा गाडी ते बघा आहे अर्पित चलो बाय बाय चला मामा इथे बघा चला बाबा चला आता आपण निघूया